नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुन्या कपड्यांपासून पायपुसण्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत. तर इथे मी जुने कॉटनचे कपडे घेतले आहेत आणि ते असे आडवे 20 इंच आणि उभे साधारण 14 इंच याप्रमाणे 2 पार्ट कट करून घेतले आहेत. आता यातला जो एक भाग आहे तो आपण आधी साईडला ठेवणार आहोत. आता जी सरळ बाजू आहे ती आपण खालच्या साईडला ठेवणार आहोत. आता याच्यावर आपण कपड्यांचे लेयर ठेवणार आहोत. सगळ्या बाजूने सारखे राहतील याप्रमाणे हे कपडे ठेवायचे आहेत. आपण हे जे पहिले 2 पार्ट काढले या मापाचे जर अखंड कपडे निघाले तरीही चालतात. शिलाई करताना ते सोपे होतात किंवा मग तुकडे असतील तर या पद्धतीनं एकावरती एक याप्रमाणे ठेवून घ्यायचे आहेत. साधारण कपड्याचे 4 ते 5 लेयर होतील इतके कपडे ठेवून घ्यायचे आहेत. जास्तीचे कपडे ठेवले तर शिलाई करताना मशीनमधून ते इझिली जाणार नाही. तर इथे मी याप्रमाणे हे कपडे ठेवून घेतले आहे. हे कपडे असे ठेवून घेतल्यानंतर आता जो सगळ्यात वरचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. सरळ बाजू वरच्या साईडला ठेवायची आहे या पद्धतीनं. आता हे असं ठेवून झाल्यानंतर आपण उभ्या आणि आडव्या शिलाई करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी याप्रमाणे शिलाई करून घेतल्या आहेत. शिलाई करून घेतल्यानंतर या पद्धतीनं दिसेल. आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कैचीनं कट करून घेणार आहोत म्हणजे सगळ्या बाजू एकसारख्या होतील. साईडला लावण्यासाठी आता आपण 3 इंचाच्या सरळ पट्ट्या काढायच्या आहेत. तर जी 20 इंचाच्या बाजू आहेत त्याच्यासाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा अशी 22 इंचाची पट्टी काढणार आहोत आणि दुसऱ्या बाजूंसाठी तेवढ्याच मापाच्या 2 पट्ट्या काढायच्या आहेत. आता आपण स्टिचिंग करणार आहोत. तर स्टिचिंग करताना ही जी पट्टी आहे ती अशी आपण उलटी ठेवणार आहोत आणि 1 इंच इतकी मार्जिन ठेवून सरळ शिलाई करायची आहे. त्यानंतर आता ही जी पट्टी आहे ती सरळ करून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं अशी फिरवून घ्यायची आहे. आता साधारण 1 इंच इतकी आपण डबल फोल्ड करणार आहोत आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे. पहिली जी आपण शिलाई केली आहे त्या शिलाईवरतीच आपण ही डबल फोल्ड करून घेणार आहोत म्हणजे दोन्ही शिलाई सारख्या दिसतील. आता या पद्धतीनं आपण एका साईडला ही पट्टी लावून घेतली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा याच पद्धतीनं ही पट्टी जॉईन करून घेणार आहोत. इथे आपली दुसऱ्या बाजूला सुद्धा पट्टी जॉईन करून झाली आहे. एक्स्ट्रा जी पट्टी बाहेर आलेली आहे ती आपण सरळ रेषेत या पद्धतीनं कट करून घेणार आहोत. तर इथे आपण 2 इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवली होती. तर दोन्ही साईडला सारखी पट्टी सोडायची आहे आणि मग आपण वरून शिलाई करून घ्यायची आहे. साधारण 1 इंच इतकी मार्जिन ठेवून आपण ही पट्टी जॉईन करणार आहोत. पट्टी जॉईन करून झाल्यानंतर अशी सरळ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथे आपण ही जी वरची एक्स्ट्रा पट्टी आहे ती अशी फोल्ड करणार आहोत आणि इथे पुन्हा आपण डबल फोल्ड करून त्याच पद्धतीनं शिलाई करून घेणार आहोत. आता ही पट्टी अशी जॉईन करून झाल्यानंतर जी एक्स्ट्रा उरलेली पट्टी आहे ती अशी आत फोल्ड करायची आहे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीनं. आता या बाजूनं ही पट्टी लावून झालेली आहे. आता जी शेवटची बाजू राहिलेली आहे त्या बाजूला सुद्धा आपण याच पद्धतीनं पट्टी लावून पूर्ण करून घेणार आहोत. आणि या पद्धतीनं ही पायपुसणी इथे तयार झालेली आहे. तर अगदी कमी वेळात आणि जे कपडे आपण वापरत नाही त्या कपड्यांचा वापर करून आपण ही पायपुसणी तयार केली आहे. याचा आकार आपण अजून थोडा मोठा केला तर अशा कपड्यांपासून आपण लहान बाळासाठी गोधडीसुद्धा बनवू शकतो. तर अशाच पद्धतीनं आता आपण आणखीन एक पायपुसणीचा प्रकार बघणार आहोत. तर इथे मी हे कापड घेतलं आहे आणि डबल फोल्ड करून घेतलं आहे. आता जी घरात आपल्या मोठी परात असते ती घ्यायची आहे आणि या पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याचे 2 पार्ट आपण कट करून घेणार आहोत. आता हे आपले 2 पार्ट कट करून झाले आहेत. आता याच मापाचे मी आणखीन 2 पार्ट कट करून घेणार आहेत जे आपण आतल्या साईडनं लावणार आहोत. आता जो सगळ्यात वरचा पार्ट आहे तो आपण असा उलटा ठेवायचा आहे या पद्धतीनं. आता या पार्टवरती आपण जो एक्स्ट्रा पार्ट कट केला आहे आतमध्ये ठेवण्यासाठी तो ठेवायचा आहे.
आता हे पार्ट व्यवस्थित सारखे करून घ्यायचे आहेत या पद्धतीनं। आता याच्यावरती मी जे कॉटनचे बारीक तुकडे असतात ते ठेवणार आहे। तर इथे मी कॉटनचे छोटे छोटे तुकडे वापरले आहेत। जास्त कपडे मोठे असतील तर ते कात्रीने बारीक करून घ्यायचे आहेत। आता याच्यावरती जो एक्स्ट्रा पार्ट आपण कट केला होता तो ठेवणार आहोत या पद्धतीनं। आणि याच्यावरती आता आपण सगळ्यात वरचा भाग सरळ या पद्धतीनं ठेवायचा आहे। त्यानंतर इथे आपण साधारण 3 इंचाच्या तिरक्या पट्ट्या कट करून घेणार आहोत। आता आपण स्टिचिंग करणार आहोत। स्टिचिंग करताना आपण गोल राऊंडमध्ये स्टिचिंग करणार आहोत। तर त्यासाठी इथे मार्किंग करून घेतलं तरीही चालेल किंवा डायरेक्ट शिलाई केली तरीही चालते। तर इथे आपण सुरुवातीला सेंटरमध्ये शिलाई करणार आहोत आणि गोल राऊंडमध्ये आता आपण शिलाई करत जायचं आहे। तर इथे मी अशी गोल राऊंडमध्ये ही शिलाई इथे करून घेतली आहे या पद्धतीनं। आता एक्स्ट्रा जे कापड बाहेर आलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण जी तिरकी पट्टी काढलेली आहे ती सुरुवातीला 1 इंच इतकी फोल्ड करायची आहे बाहेरच्या साईडनं आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे। साधारण 1 इंच इतकी मार्जिन सोडून आपण ही शिलाई करून घेणार आहोत। इथे मी 1 इंच इतकी वरच्या साईडला फोल्ड केली आहे। एक्स्ट्रा जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे आणि वरती ही शिलाई या पद्धतीने करून घ्यायची आहे। शिलाई करून झाल्यानंतर इथे आपण छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत। आता ही जी पट्टी आहे ती अशी मागच्या साईडला वळवून घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करून आता वरून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही पायपुसणी इथे तयार होईल। अशा प्रकारे ही आपली पायपुसणी इथे तयार झाली आहे। मागच्या साईडनं अशी दिसेल। आणखी एक पायपुसणीचा आपण प्रकार बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 पार्ट कट करून घेतले आहेत, आडवे 22 इंच आणि उभे 16 इंच याप्रमाणे। आता हे पार्ट आपण असे 4 फोल्ड करून घेणार आहोत। आता हे जे कॉर्नर आहेत हे आपण गोल राऊंडमध्ये कट करून घेणार आहोत। याप्रमाणे कट करून घेतल्यानंतर हे पार्ट आपण ओपन केले की साधारण असे दिसतील। आता याच्या सेंटरला लावण्यासाठी इथे आपण वेगळ्या कलरचं फॅब्रिक यूज करणार आहोत आणि ते सुद्धा याचप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। आता याच्या आतल्या साईडला लावण्यासाठी मी कॉटनचं दुसरं कापड वापरणार आहे आणि ते सुद्धा याचप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। हे आपण स्टिचिंग करताना कट करणार आहोत। दुसऱ्या बाजूला लावण्यासाठी सुद्धा आपण अजून एक कापड याच पद्धतीने कट करून घेणार आहोत। आता हा जो पार्ट आपण कट केला आहे हा आपण कापडावरती असा उलटा ठेवणार आहोत आणि वरून शिलाई करून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 इंच इतकी शिलाई सोडायची आहे। त्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि ज्या जागा आपण सोडून दिली होती त्यातून हे कापड असं उलट फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या पार्टवर सुद्धा आपण याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत आणि हे कापड उलट फिरवून घेणार आहोत। आता हा जो तयार पार्ट केला आहे तो आपण वरच्या भागावरती याप्रमाणे सेंटरला ठेवणार आहोत आणि इथे पिन लावून घ्यायचे आहेत, म्हणजे शिवताना सोपं होईल। आणि या पद्धतीनं कडेनी शिलाई करून हे पार्ट इथे शिवून घ्यायचे आहेत। दुसऱ्या बाजूचा पार्ट सुद्धा आपण याच पद्धतीनं तयार करून घेणार आहोत। तर या पद्धतीनं हे दोन्ही पार्ट मी तयार करून घेतले आहेत। आता हा जो वरचा भाग आहे तो आपण उलटा या पद्धतीनं ठेवणार आहोत। आता या पार्टवरती आपण कॉटनचे कपडे ठेवणार आहोत। तर हे जे वरचे पार्ट आहेत त्या मापाचे सलग तुकडे निघाले तर आपण तसे वापरणार आहोत किंवा मग छोटे पार्ट असतील तर या पद्धतीनं ठेवायचे आहेत। कपडे ठेवून झाल्यानंतर सगळ्यात वरती हा वरचा पार्ट ठेवायचा आहे आणि इथून आपण गोल शिलाई करून घेणार आहोत। तर आता इथे सेंटरपासून आपण गोल शेपमध्ये शिलाई करून घेणार आहोत पूर्ण राऊंडला।
तर इथे ही आपली शिलाई करून झालेली आहे। एक्स्ट्रा जे कापड बाहेर आलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत। दोन्ही बाजू सारख्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं। आता आपण इथे 3 इंचाची पट्टी काढली आहे, ती जॉईन करणार आहोत। तर ही पट्टी अशी आधी फोल्ड करून घ्यायची आहे 1 इंच आणि सगळ्या राऊंडला ही पट्टी जोडून घ्यायची आहे। जोडून झाल्यावरती ही पट्टी आपण पलटी करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनं आतमध्ये डबल फोल्ड करून वरून शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही पायपुसणी या पद्धतीनं तयार होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुने कपडे वापरून पायपुसण्या कशा तयार करायच्या ते बघितलं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओच्या खाली हाईप बटन आहे, त्या हाईप बटनला क्लिक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।